नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. आणि तुम्हाला आज माझ्या किचन मध्ये भरपूर असा पसारा दिसत असणार. तर काय झालं ना, काल थोडा छोटासा इव्हेंट होता. तर त्याचीच ही भांडे बेकिंगचे आणि कुकिंगचे. त्याच्यानंतर मग म्हटलं जर आहेच एवढा पसारा आता काढलाच आहे, तर थोडं हे भिंत वगैरे किचनची थोडं किचन डीप क्लीन करून घ्यावं. तर त्याच्यामुळे मग आणखी मी आतमधला पसारा काढला बाहेर किचनचा. ते त्या कोपऱ्यात जी भांडी वगैरे होते, चहाचे डब्बे, त्याच्यानंतर साखर चहाचा जो डब्बा होता तो या साईडला ठेवलेला आहे. आणि आधी हा जो कोपरा आहे तो क्लीन करून घेते. हे किचनची जी भिंत आहे ना, ही स्टाईल वाली, ते पण मला क्लीन करून घ्यायची आहे. तर डिशवॉशर एक मी लावलेला आहे, ते झालं. आता थोड्या वेळानंतर ती भांडी काढते आणि मग परत ही जी भांडी आहे तेवढी लावून देते. एक डिशवॉशर आता एका मध्ये होऊन जाईल. तर असं आहे. आता काय करणार. आणि मग आदिती किंडरगार्टन मध्ये गेलेली आहे. अन्वी आज थोडी थकलेली होती काल, तर ती आज घरीच आहे. आणि त्याच्यानंतर आदितीचे बाबा ऑफिस मध्ये गेलेले आहे. आणि माझी चालू ही आता सकाळची कामं. ताईंच्या कमेंट येत होत्या की 2-3 दिवस झाले व्हिडिओ का बरं येत नाही. तर थोडी तब्येत पण खराब आहे, माहिती नाही, सर्दी खोकला जातच नाही आहे, खोकला खूप येत आहे. आणि त्यात ही बाकीचे कामं, पाहुणे वगैरे येत आहे, आमच्याकडे पाहुणे वगैरे आले होते. तर तेच चालू आहे, क्लिनिंग वगैरे, कुकिंग. आणि व्हिडिओ पण मग शूट करता येत नाही. स्वयंपाक वगैरे जास्त असला ना की पटपट करायचं पडते, फक्त की स्वयंपाक करून आपण बाजूला मोकळं व्हायचं. पाहुणे येतात त्यांच्याबरोबर बसायचं असतं, तर त्याच्यामुळे असा जास्त व्हिडिओ शूट करता येत नाही. आणि आपण पण नेहमी आपण व्हिडिओ करतो म्हणून कोणी आपल्याकडे आलं तर लगेच कॅमेरा घेऊन त्यांच्यासमोर जायचं, हे पण बरं वाटत नाही. म्हणून मी जास्तीत जास्त जेव्हा सुरुवातीला कोणी येते तर मी अवॉइड करते. नंतर मग कोणी आलं, त्यांनी स्वतःहून जर विचारलं तुझे व्हिडिओ असतात मग तू शूट करू शकते, तेव्हा मग मी शूट करते. तर आपणहून मी स्वतः कधी करत नाही, मला बरं वाटत नाही ते की कोणी आपल्याला भेटायला येतं तर आपण डायरेक्ट त्यांचे व्हिडिओ वगैरे करायचे. तर मी ते थोडं अवॉइड करते. म्हणून जे 2-3 दिवसाचे व्हिडिओ झालेले नाही आहे. आणि आज दिवसभर क्लिनिंग करत होती, म्हणून आज कुकिंगचा पण तुम्हाला व्हिडिओ नाही, म्हणजे कोणती रेसिपी आज मी शूट केलेली नाही. सिंपल संध्याकाळी मी खिचडी बनवली होती, तर त्याच्यामुळे आज तुम्हाला फक्त असा क्लिनिंगचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. रेवीमध्ये. तर गॅस क्लीन करण्यासाठी असते, बेसिन क्लीन करण्यासाठी असते. तर हे जे ड्रॉर्स असतात ना, थोडं आपलं जे स्क्रबर असते त्याच्यावरती घ्यायचं, थोडं पाणी घ्यायचं, मिक्स करून आपलं ड्रॉर्स लावायचं घशाचं थोडं हलक्या हाताने. जे डाग डोग असतात ना ते इझी निघून जातात त्याने. छोटस गॅस क्लीन करण्यासाठी ना हे असं एक अवजार असते. याने काय होते, जे पण हे प्लेटला गॅसला चिटकलेलं असते ते असं इझी निघून जाते. तर आता मी हे जे घाण झालेले आहे प्लेट्स, त्याच्या गॅस जो घाण झालेला आहे, चिटकलेला आहे कुकिंगमुळे, तर ते असं घासून घेते. 5 मिनटं आधी असं लिक्विड लावून घेतलं होतं, आता घासून घेते. मग बघा कसं गॅस मस्त क्लीन निघतो. तर हे गॅस क्लीन करण्यासाठी लिक्विड तुम्हाला इथं इझी मिळतात. आणि काय होते ना, आपले इंडियन आपलं जेवण जे आहे ते आपण खूप बनवतो, वेगवेगळ्या भाज्या 2-3. कोणी आपल्याकडे जर गेस्ट आले तर आपण खूप सारं त्यांचा पाहुणचार खूप छान करतो. तर जास्त जेवण बनवल्यानंतर काय होते, आजूबाजूने शेगडीच्या आपलं ते जेवण चिटकून राहतं. कधी पाणी पडतं, कधी आपण फोडणी देतो तर तेल पडते आणि ते चिटकते आणि ते इझी निघत नाही, एकदम चिटकून राहते याला. तर एक असं अवजार मिळते, त्याने आपण असं इझी त्याला लावून
आधी लिक्विड लावून घ्यायचं आणि ते अवजाराने काढून घ्यायचं. तर तुम्हाला इथं मार्केटमध्ये असं मिळून जाते. आणि घासणीने तुम्ही जास्त हे घासू पण शकत नाही. जी आपली ताराची घासणी असते ना, त्याने हा गॅस जास्त घासायचा नाही, त्याने क्रॅक पडू शकतो आणि गॅस खराब होऊ शकतो. म्हणून हे जे मिळतं ना, लिक्विड लावून घ्यायचं, हलक्या हलक्या हाताने हे घासून घ्यायचं सर्व गॅस. आणि नंतर मग थोडं आपला जो स्पंज असतो त्या हलक्या हलक्या हाताने त्याने आपण घासू शकतो. पण जी ताराची घासणी असते ना, त्यांनी गॅस घासायचा नसतो. तर बघा आता छान असं मी सर्व घासून घेतलेलं आहे. जे चिटकलेलं होतं भज्यांचं वगैरे, आपलं बेसन वगैरे चिटकून होतं ते पण मी काढून टाकलेलं आहे. आणि मस्त असा गॅस आपला क्लीन झालेला आहे. किचनचा ओटा एकदम मस्त चमकत होता. चहा साखरची डब्बी त्यांच्या जागेवरती ठेवून दिली. आणि एक डिशवॉशर मी सकाळीच लावलेलं होतं, तर ते भांडी आता काढून घेते. आणि जी बाकीची भांडी पडलेली होती ते सर्व मी आता डिशवॉशरला लावून देणार. आणि त्याच्यानंतर मग आपलं जी कामं आहे बाकीची आणखी थोडीफार क्लिनिंगची ती, तर भांडी आता लावून दिलेली आहे सर्व. तर इथं मी बेसिंग वगैरे सर्व क्लीन करून घेते. कारण की एकदाचं का किचन सर्व डीप क्लीन झालं ना की आपल्याला पण खूप भारी वाटते आणि किचनमध्ये काम करायला पण खूप मस्त वाटते. तर तुम्ही बघत असणार की ज्या बॉटल्स आहे लिक्विडच्या आणि हँडवॉशचे जे बॉटल्स आहे ते पण मी घासून घेते. कारण की मी रिफिल करत राहते, पाऊच आणून त्यामध्ये रिफिल करते. तर त्याच्यावरती पण मग घाण दिसते. आणि एकदा का तुम्ही धुवून घ्या ना ते बॉटल्स वगैरे, तर ते दिसायला नवीन दिसतात आणि आपल्याला पण खूप छान वाटते. मला तरी खूप छान वाटते. मी ते बॉटल्स पण धुवून वगैरे घेत आहे. तर आजूबाजूने सर्व स्टाईल मी जी आहे किचनची ती घासून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे. आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि मी पण खूप दमलेली आहे. सकाळचं हेच चालू आहे माझं किचन घासण्याचं काम. बाकीच्या बॅक साईडचं पण मी सर्व घासून घेतलेले आहे. आता फक्त बाकी हे ड्रॉवर घासून घ्यायचे, ते मी नंतर कधीतरी घासून घेणार. कारण की आजच एक साथ जर हे सर्व काम केलं ना तर खूप होतं. तर आज हे सर्व क्लीन करून घेतलं आणि नंतर मग नेक्स्ट 1-2 दिवसामध्ये जे ड्रॉवर्स आहे ते मी क्लीन करून घेईल. सर्व किचन मस्त क्लीन करून घेतले मी आणि घासून वगैरे पुसून सर्व घेतलेले आहे. भांडे पण लावलेले आहे आणि दिवसभर काम चालू होतं माझं. त्याच्यामुळे मग आज संध्याकाळी ना सिंपल अशी मी खिचडी बनवणार आहे फोडणीची. तर त्याचीच तयारी चालू आहे. उद्याची पण थोडी तयारी करून ठेवली. बटाटे आहे जे उकडून ठेवलेले आहे मी उद्याच्या सकाळच्या तयारीसाठी. मस्त आता फोडणीची खिचडी करते गरम गरम, पोटाला पण छान आणि हलकी. सकाळी जरा 2-3 दिवस झाले ना थोडं हेवी जेवण चालू आहे, त्याच्यामुळे आज मस्त हलकी फोडणीची खिचडी. आणि मुलींची बघा तिकडे मस्ती चालू आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. आणि मला माफ करा आज कोणती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाही, पण नेक्स्ट टाईम नक्की एक छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग परत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय.